नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम भाग 2. कांता, तुम्ही थांबा जरा. तसं बापू आता त्यांना शांत बसायला सांगून ते आपल्या मुलीकडे आले. बरं, ते सर्व सोड, पण बाळ, मला सांग, तू असा अवतार का केला आहेस? आणि तिचे बापू तिला प्रेमाने विचारतात. ते बापू, ती आता थोडी घाबरूनच बोलते. कारण जेव्हा बापू तिचा असा मवाळ गोडीने विचारे तेव्हा तिला चांगलेच माहीत असे की ते नक्कीच एकतर रागात आहे, नाहीतर आपलं वागणं त्यांना पटले नाही. आणि आत्ताच तो प्रेमळ स्वर ऐकून तिला चांगलंच कळलं होते की यावेळी तिचा बापू फक्त आपल्यावर रागवलाच नाही, तर त्याला आपले वागणे पटले नाही. अर्थात ते न पटण्यासारखेच तिनं केलं होते. पण तरीही तिच्या मनाला आस होती की बापू आपल्याला समजून घेतील. पण तसं आत्ता काही घडेल याची चिन्ह दिसत नव्हती. आणि त्यामुळेच बोलताना तिची ततपप होत होती. बापू, ते दीदीचं स्वप्न आहे. आणि तिची अशी उडालेली तारंबळ पाहून आता सोन्या मध्ये पडला. सोन्या, तुला दिसत नाही का? तोच त्यांचं बोलणं ऐकून त्याची आईच्या कपाळावर नापसंतीची रेख उमटते आणि त्या जरा रागातच बसून ओरडतात. बापू बोलत आहेत ना तिच्याशी? आणि कसली सपानं? सर्व असूनही आपल्यासारख्या गरिबाला कवटाळून बसलेल्या लोकांना सपान बघायची परवानगी नसते. हे काय तुझ्या लाडक्या दिदीला माहीत नाही का? आणि पुढे तिला सुनवायचं त्या राहतील का? त्यांनी तिला टोला लगावलाच. सपान? आणि ते कसलं? पण त्यांचं सगळ्यांचं बोलणं ऐकून बापू मात्र अविश्वासाने सगळ्यांकडे पाहत म्हणतात, अहो बापू, असं काय करताय? मागच्याच आठवड्यात मी बोलले होते की तुम्हाला. पण बापूचं असं बोलणं ऐकून तिला मात्र शॉक लागला. पण ते तुम्ही नाही म्हणून सांगितलं, तिने पुढे तोंड पाडून म्हटले. म्या तुझ्याच सपानला नाही म्हणालो. पण कधी? त्यांना मात्र आठवत नव्हते. ते तिथेच अजून अडकले होते की कधी तिने त्यांना सांगितले. म्हणजे म्या नाही सांगितलं माझ्या सपानबद्दल, पण ह्या तुमच्या बायकोने तर सांगितलं होतं ना. तसं आता गौरी त्या बाईकडे म्हणजे तिच्या सावत्र आईकडे पाहत बोलते. तिची आई मात्र आता कमालीची शांत होती. काय गं ये बाई, तू बापूला सांगितलं नाही वय? बापू काय म्हणतोय? आणि तिचा असा पडलेला चेहरा पाहून गौरीच्या लक्षात आले आणि तिने कांताबाईलाच जाब विचारायला आता लागली. काय सपान लावले? इतका वेळ शांत असलेली कांताबाई आता उचकत बोलते. बाईच्या जातीनं सपान कधी बघू नये. तिने फकस्त आपला संसार करावा. पण आपल्यावर आता सगळे खापर फुटणार म्हणून ती आता बापूच्या बाजूला जाऊन बोलते. पण तशी शांतच असते. काय बी बोलू नका. आणि एक शेवटचं सांगतोया, माझ्या पोराला जर हे लगीन मान्य नसेल तर कुणी बी तिचं लगीन लावू देऊ शकत नाही. जबरदस्ती तर बिलकुल नाही. आणि तसं कुणी बी करण्याचा प्रयत्न बी केला ना तर गाठ माझ्याशी हाय हे ध्यानात असू द्या. पण बापू मात्र आता कांताबाईवर जाम चिडलेले असतात. ज्यामुळे आता गौरीला खूप छान वाटते की कमीत कमी तिचा बापू तरी तिच्या बाजूनं आहे. म्हणजे तिचं स्वप्न लवकर पूर्ण होईल. पोर, तू बोल, काय सपन आहे तुझं? आणि आता बापू परत तिच्याकडे वळतात. बापू, मला बंबई शहरात जायचे, मॉडेल बनायचं आहे. ते बी एके इंडस्ट्रीची. तिनं पटकन आपल्या मनातील सांगितलं. एके इंडस्ट्रीची? अगं पण ती तर खूप मोठी आहे. आणि तुला काय करायचं आहे मॉडेल का फॉडेल होऊन? घरात धुणी भांडी मग कोण करणार? तिचं बोलणं ऐकून तोंड वाकडं करत कांताबाई परत पचकल्या. आता अति होते कांताबाई. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेआड व्हा. पण त्यांचं असं मध्ये बोलण्याने बापू अजून खवळले आणि त्यांनी किचनकडे बोट करून त्यांना आत जायला सांगितलं. म्या जातोय आत, माझं काय?
पण अंथरूण पाहून पाय पसरावं म्हणावं तुमच्या या पोरीला. त्या तरी एक टोला मारून आत जातात. बापू, तुम्हाला बी असंच वाटतं? पण ते ऐकून गौरी थोडी दुःखी झाली आणि तसंच डोळ्यात पाणी घेऊन ती बोलली, तिच्याकडं काहून लक्ष देती तू? पण बापूने तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हटलं, आणि पांघरुणाचं म्हणशील तर जमाना बदलला हाय. आता पांघरून मोठं घ्यायची येळ हाय. हायसी कुठे तू? ते पुढे हसून तिला म्हणतात. बापू म्हणून ती आता गळ्यात पडते. तिला आता आपल्या स्वप्नाला कुणीही आडवे येणार नाही या विचाराने खूप आनंद झाला. तुम्हाला खरंच याच मुलीशी लग्न करायचं आहे? कारखानीस मेन्शनवर मात्र वेगळंच वातावरण होते तिच्या घरून आल्यापासून. अग्नीय कारखानीस आपल्या आजीच्या समोर तिथून आल्यापासून उभा होता आणि त्या त्याच्याकडून काढून घेत होत्या. हो आजी, मी तुला मघापासून हेच सांगत आहे की मला लग्न करायचं आहे तर फक्त तिच्याशीच करायचं आहे, अन्यथा कुणाशीही मी तयार नाही. त्याने आत्ताही स्पष्ट सांगितलं जे मघापासून तो सांगत होता. अरे अग्नेय, हिच्यापेक्षा खूप सुंदर सुंदर मुली तुझ्यासमोर आणील, पण तू मात्र हिचा नाद सोड. आता त्याचे डॅड त्याच्याशी थोडे चिडून बोलले. नो वे डॅड, मला फक्त हीच मुलगी हवी आहे अँड इट्स माय फायनल डिसिजन. पण तोही त्याच ठामपणे बोलतो. मनोहर, तुम्ही थांबा. त्याचे डॅड अजून पुढे काही बोलणार तोच त्याची आजी कुसुम कारखानीस त्यांना हात करत मध्येच थांबवत बोलतात. मला कारण सांगा की तुम्ही तिच्याशी लग्न करायला का उत्सुक आहात? त्यांनी मग पुढे अग्नेयला विचारले. आणि प्लीज खरं कारण द्या, म्हणजे तेच देसाल अशी अपेक्षा. त्यांचा आत्ताचा टोन चांगलाच कठोर होता. खरं कारण सांगायचं तर 15 दिवसापूर्वी मी गावी त्या गेलो होतो. तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो आहे, तिच्यावर, तिच्या कुटुंबातील सदस्यावर सुद्धा. आणि आता तो खरं काय ते सांगायला लागला. खूप साधी माणसं आहेत ती. गावचे सरपंच असूनही कसलाही माज नाही या घरात. तो आता कुठेतरी हरवत बोलतो. बस एवढंच कारण? पण त्याच्या आजीला काही ते पटत नाही असं त्यांच्या चेहऱ्यावरून तरी आत्ता वाटत होते. घरचं सोडा, घरचे मलाही पसंत पडले, खास करून तिचे वडील. पण तुम्हाला लग्न तिच्याबरोबर करायचे आहे आणि आज तिला पाहिल्यावर मला ती तुमच्यासाठी अजिबात सुटेबल वाटली नाही. कारण आजी, तुम्ही सर्वांनी ती बाजू पाहिली जी तिला दाखवायची होती. आता तो हसून आपल्या आजीच्या पायापाशी बसत बोलला, ज्यामुळे आजीच्या भुवया जुळल्या गेल्या. कोणत्या बाजूबद्दल अग्नेय बोलत आहे? आजी लग्नाला का नकार देत आहे? गौरीचं स्वप्न तर कळली, पण अग्नेय का हट्टाला पेटला आहे हिच्याशीच लग्न करण्यासाठी? हे तर आपण जाणून घेणारच आहोत, पण पुढच्या भागात. आता आपण पाहूयात कारखानीस परिवार कसा आहे तो. म्हणजे ओळख हो पात्राची, ती आधी करून घेऊयात. अग्नीय कारखानीस कथेचा नायक, कुसुम कारखानीस नायकाची आजी. मनोहर आणि रमा अग्नेयचे आईवडील, राम आणि सीता अग्नेयचे मोठे काका, रिचा मनोहर कारखानीस अग्नेयची धाकटी बहीण, कार्तिक राम कारखानीस अग्नेयचा चुलत भाऊ, कीर्ती राम कारखानीस घरातील शेंडेफळ अग्नेयची चुलत बहीण. कारखानीस घराण्याचा सर्वात मोठा पुत्र म्हणजे आपला नायक अग्नेय कारखानीस. भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या सोमवारी. धन्यवाद.